रविवारी सुट्टीच्या दिवशी घरात मांसाहाराचा बेत आखणं ही महाराष्ट्रातली एक सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आलेली आहे. रविवारी रात्री चिकन आणि त्यानंतर दही खाल्ल्यानं एका वृद्ध दाम्पत्याची प्रकृती खालावली, ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे तर पती मृत्यूशी झुंज देत आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील आखतवाडे गावातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आलेली आहे. येथील एका शेतकरी कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळलाय. रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत असतानाच एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालंय. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री या वृद्ध दाम्पत्यानं जेवणात चिकन खाल्लं होतं आणि त्यानंतर त्यांनी दही देखील खाल्लं. मात्र या जेवणानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अचानक अत्यंत बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अन्नाच्या विषबाधेतून द्वारकाबाई हॅळीज या वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर त्यांचे पती शांताराम हॅळीज यांची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर मालेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पारंपरिक समजुतीनुसार चिकन आणि दही हा विरुद्ध आहार मानला जातो. मात्र केवळ हा आहार घेतल्यानं इतकी गंभीर विषबाधा होऊन कोणाचाही जीव जाऊ शकतो का, यावर वैद्यकीय विश्वातून संशय व्यक्त केला जातोय. डॉक्टरांच्या मते केवळ चिकन दही एकत्र खाल्ल्याने जीवाला इतका मोठा धोका निर्माण होणं वैद्यकीय दृष्ट्या पटण्यासारखं नाहीये. त्यामुळे यामागे इतर काही रासायनिक कारण किंवा फूड पॉयझनिंगचे वेगळे कारण असण्याची दाट शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी शवविच्छेदनाचे आवश्यक नमुने पुणे येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पुण्याचा हा प्रयोगशाळेचा अहवाल समोर आल्यानंतरच या मृत्यूचे आणि विषबाधेचे नेमके आणि अचूक कारण हे स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत या घटनेनं संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडवून दिली आहे. अन्नाची विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. मात्र कोणत्याही अन्नाबाबत काळजी घेणं किती गरजेचं आहे हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलेलं आहे.